हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय. अहो त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. आवाज आलताले आम्ही असं कॉल अजून थरक चालला हांगाचा. कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असणाऱ्या हलवाई वडा सेंटर येथे गॅसचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक तरुण भाजून जखमी झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठी दुर्घटना टळली आहे. सदर घटना शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथील हलवाई वडेवाले यांचे प्रसिद्ध हॉटेल असून वडे बनवत असताना शेगडीला लावलेल्या गॅस टाकीची नळी गरम होऊन लीक झाल्यामुळे गॅसने पेट घेतल्यानं मोठ्या आवाजात स्फोट झालाय. स्फोटानंतर लगेचच आगीनं पेट घेतला. विशेष म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या नितीन हलवाई या तरुणाला या आगीची झळ बसून तो भाजलेला असताना देखील त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ गॅस टाकीच्या खालचा कॉक बंद करून तो बाहेर पळाला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आणि मोठी दुर्घटना होण्यापासून बचाव झाला. आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानात काही फडक्यांना आग लागलेली असताना मुकुंद जाधव या तरुणानं मोठे धाडस करत ते पेटते फडके बाहेर फेकले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी गॅस टाक्या बाहेर काढल्या व आग विझवली. दरम्यान कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलास तातडीनं पाचारण करण्यात आलं. अग्निशामक दलानं घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस प्रशासनाच्या वतीने तत्पर घटनास्थळी हजर होऊन परिस्थिती हाताळली. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. गर्दी कमी होऊन जाईल. तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात या ठिकाणी ज्यावेळेस भट्टी चालू होती त्यावेळेस थोडंसे हिटच्या याच्यानी ती जी नळी ती लीक झाली. तिचं ते प्रेशरमुळे तिचा आवाज झाला. आवाज इतका मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे ते आजूबाजूचे सगळे परिसरात एकदम भयभीत वातावरण झालं. बाकी नुकसान वगैरे काही नाही. थोडंसं भट्टीजवळ असणाऱ्या मुलाला थोडीशी जखम झाली. बाकी विशेष काही नाही. दवाखान्यात नेले. काय नाव आहे जखमीचं? प्रथमेश नितीन हलवाई. मोठ्याच प्रमाणात स्फोट होता. जाळ वगैरे कसं होता? नाही, जाळ वगैरे काही नव्हता. थोडासा नॉर्मली ते कापड पेटलेलं होतं. बाकी फक्त तो नळीचा ब्लास्ट जोरात होता. बाकी टाकीला काही प्रॉब्लेम नाही. टाकी लगेच आम्ही स्वतः आमच्या हाताने काढून बाहेर ठेवलं आहे. कुठल्याही प्रकारचे कुठली जास्त हानी झालेली नाही. व्यवस्थित आहे आणि सर्व वेळेवर सगळे पळाले त्यामुळे मोठी हानी वाचली. आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT,
नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 87 66 56 00 83. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव.